अंबानीच्या पोरांनी एवढं आईवडिलांविषयी भाषण केलं की त्याचे वडील ढसाढसा रडले. लगेच पोरग म्हणतं काय अंबानीला पोराविषयी गर्व असेल. अरे तुझं बघ ना काय आहे ते, तुझी उदबत्ती पेटव. तू लक्ष देतोय त्या अंबानीच्या पोराकडे. आई वडिलांना जास्त चिंता आहे, पोरग बोंबलत फिरतय. पोराला अंधभक्त म्हणून पोराला सर्टिफिकेट मिळालंय, पोराला कार्यकर्ता म्हणून सर्टिफिकेट मिळालंय. एवढंच नाही, पोराला आपल्या नेत्याचा जवळचा राईट हँड म्हणून संबोधलं जातं. आणि पोरग काय करतं तर 40 पैशाच्या कमीच्या पोराचं लग्न जमलं. प्री वेडिंग शूटिंग काढायला सुरुवात केली. देशातले सगळे कलाकार त्याच्या त्या प्री वेडिंग शूटिंगच्या किंवा इतर त्याच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला. एवढ्यावरच थांबलं नाही आपला महाराष्ट्र. त्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगला आता बाळ होणार आहे. बघा सगळ्यांचं सगळं चाललंय. आणि आमची तरुण पोरं साहेबाच्या पाठीमागे झेंडा घेऊन फिरतायत. साहेबांनी गद्दारी केली तरी साहेबाचा जय, साहेबांनी पक्ष बदलला तरी साहेबाचा जय. शेतकऱ्याची पोर आहेत, आमची कष्टकऱ्यांची पोर आहेत, कामगारांची पोर आहेत. थांबा, सर्वसामान्य कुटुंबातली पोर आहेत. आई वडिलांना जास्त चिंता आहे, पोरग बोंबलत फिरतय. पोराला अंधभक्त म्हणून पोराला सर्टिफिकेट मिळालंय, पोराला कार्यकर्ता म्हणून सर्टिफिकेट मिळालंय. एवढंच नाही, पोराला आपल्या नेत्याचा जवळचा राईट हँड म्हणून संबोधलं जातं. आणि पोरग काय करतं तर 40 पैशाच्या कमेंटवर त्या ठिकाणी खुश होत असतं. एवढंच नाही, पोरग सतरंजा टाकण्यात धन्यता मानतं. आणि पोरग काम धंद्याकडे लक्ष नाही, पोराचं त्या ठिकाणी काहीतरी उद्योग व्यवसाय करावा लक्ष लागत नाही. पोराला नोकरी मिळाना, पोराचं शिक्षण झालंय, आई वडील प्रचंड टेन्शन मध्ये. आणि पोरग बातमी वाचतंय अनंत अंबानीच्या प्री वेडिंग शूटिंगला एवढे सेलिब्रिटी आले. लगेच दुसऱ्या बाजूला अंबानीच्या पोरांनी एवढं आई वडिलांविषयी भाषण केलं की त्याचे वडील ढसाढसा रडले. लगेच पोरग म्हणतं काय अंबानीला पोराविषयी गर्व असेल. अरे तुझं बघ ना काय आहे ते, तुझी उदबत्ती पेटव. तू लक्ष देतोय त्या अंबानीच्या पोराकडे. लगेच बातमी, वडील अचानक आल्यामुळे त्यांनी लगेच बातमी बदलली. रणवीर सिंग आता बाप होणार. याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद. अरे दादा, तुझं 35 वय संपलं, 36वा सुरू झालं 2024ला. तुझा पाळणा कधी हलणार? अरे तुझं लग्न कधी होणार? गावगाड्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे, पोराकडे 10-15 एकर जमीन आहे. पोराकडं त्या ठिकाणी आई वडिलांचं लक्ष आहे का नाही माहित नाही, पण पोराचं मात्र शेतीकडे लक्ष नाही, कामधंद्याकडे लक्ष नाही. बाप टेन्शन मध्ये, पोराचं लग्न होईना. पोरग टेन्शन मध्ये, घरी पाहुणाच कुणी येईना. आणि जेवढे पुरींचे आई वडील आहेत, मुलींचे बाप आहेत, ते मात्र कपडे कडक इस्त्री करून गावात फिरतात. कारण मुलींना आणि मुलींच्या वडिलांना आईबापांना आता महत्व आलंय. ते सरळ म्हणतात पोरग सरकारी नोकरीला आहे का, त्याच्याकडे पैसे आहेत का, तो काय एकदम सदन आहे का, तरच पोरगी देणार. शेतकऱ्याच्या पोरगाचं डाऊन मार्केट आहे सध्या. शेतकऱ्याच्या पोराला किंवा शेतकरी मुलाला आता कोणीही विचारायला तयार नाही. कार्यकर्ती जमात ही शेतकऱ्यातच मोडते, कारण दुसरं उत्पन्नाचं साधन तो दाखवू शकत नाही. माझा त्याच्या पुढे जाऊन प्रश्न आहे, मित्रांनो, आपल्या नेत्याने पैशासाठी, खोक्यासाठी आपल्या पक्षश्रेष्ठी नेत्याला सुद्धा त्या ठिकाणी पाठीत खंजीर खुपसला. एवढंच नाही, आमदार पळवले, खासदार पळवले. आपण मात्र कार्यकर्ते मंडळी कसे आहेत माहिती का, आई वडिलांना म्हणायचं दे 50-100 रुपये, साहेबांनी फार मोठा पराक्रम करून आलेत, बुके घ्यायचंय, स्वागत करायचंय, त्यांचं बॅनर लावायचंय, मग ह्यांचे मुंडके येणार 2-4 शुभेच्छुक म्हणून. एवढ्यात आमची गावची पोरं खुश आहेत. अरे त्या रणवीर सिंगने किंवा दीपिका पादुकोणने अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला वेळ लावलं आणि शेवटी त्यांनी लग्न करून ते सेटल झाले. तुम्ही अदानीच्या किंवा अंबानीच्या पोरांच्या लग्नाच्या त्या व्हिडिओ बघून खुश झाले. तुमचं काय?
तुम्हाला गावात सुद्धा कोणी विचाराना, मुलीचा बाप चहा प्यायला सुद्धा तुमच्या दारात येईना, लांबचा पाहुणा. अहो काही काही तर पोर असेत. मी आमच्या एका सरांशी बोलत होतो, सर म्हणाले पुतण्या आहे लग्नाचा, 12% 100% शेती, 12 एकर ही 100% बागायत आहे, पाण्याखाली. पोराचं वय वाढत चाललंय, पोरगीच कोणी दिना. बघा की बर, हे आहेत साताराच्या आणि पुण्याच्या बाँड्रीवरचे, अर्थात सातारा जिल्ह्यातले. तिथून नेरा डॅमने त्यांना जमीन मिळाली इकडं इंदापूर भिगवणकडं. एवढ्यावरच थांबले नाहीत. मी म्हणलं मग तिथले काय परिस्थिती आहे? ते म्हणले इथले सगळे पोरं सध्या पाहुणा कोण येतोय का गावामध्ये नवीन आणि काय चौकशी करतोय का गावातल्या कुणाची, याची वाट पाहतायत. मला त्याच्यापेक्षा अजून पुढचं आश्चर्य याचं वाटलं. मग मुलगी असते तर ते म्हणले मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही, सहज मुलगी त्या ठिकाणी, म्हणजे आज फुकट जरी मुलीला द्यायचं म्हणलं तरी मुलीला पाहिजे तो नवरा त्या ठिकाणी मिळू शकतो. नाही मिळाला तर मुलीचं शिक्षण सुरूच आहे. हे आश्चर्य समाज व्यवस्थेचं आहे. आम्ही वेगळी आंदोलनं करतोय, आम्ही वेगळी संघर्ष करतोय. कसं तरी रेकॉर्ड चांगलं कोरं होतं, अजून त्याच्यावर 1-2 गुन्ह्याची भर पडली. आता तर नोकरी लागायचा सुद्धा विषय नाही. आम्ही आरक्षणाची आंदोलनं करतो, सन्मानाने केली पाहिजेत, पण ज्यांच्यासाठी करतोय त्यांना सुद्धा ह्या प्रवाहात आणलं पाहिजे. होतंय का असं? असं अजिबात होत नाही. मित्रांनो, तरुण बांधवांनो, माता भगिनींनो आणि खास करून मुलांच्या आईवडिलांनो, पोरग बघा काय करतंय. तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहवत नाही. तुमचं अर्ध आयुष्य पोराचं कसं होईल ह्याच्यात चाललंय. तुमचे जे उत्तरार्धातले जे आनंदाचे आणि सुखाचे दिवस असतात, तुम्ही जर टेन्शन मध्ये घालवणार असाल तर मग तुम्ही आजाराला वेगळे आमंत्रण द्यालच. पण त्याच्या पुढची हाईट म्हणजे पोरालाच आई वडिलांची काळजी नाही. पोरगा म्हणतो माझं जोपर्यंत काय व्हायचं ते होईल, पण लग्न मात्र ह्या वर्षी झालं पाहिजे. पण कुठला पाहुणा फोन करायला तयार नाही, गावात यायला तयार नाही, घरी तर सोडून द्या, मामाकडं चुलत्याकडं विचारपूस करायला तयार नाही. ही अवस्था आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण शेतकऱ्याची आणि शेतकऱ्यांच्या पोरांची अवस्था फार वाईट आहे. मी शेतकऱ्यांबद्दलच चर्चा नाही करत. शेतकऱ्यावर विसंबून असणारे कामगार असतील, सगळी कुणी मंडळी असतील, शहरातली मंडळी असेल, पोरांना कुणी विचारायला तयार नाही, मुली द्यायला तयार नाही. आज शहरातली परिस्थिती अशी की 60% मुलांची वय इतकी निघून जातात, पोरं एवढे गले लट्ट होत आहेत की त्यांच्याकडे मुलगी शहरातली बघायला तयार नाही. ते म्हणतात आपली सोयरी गावाकडच्या मुलींसोबत जोडू. पण अरे तिकडं गावाकडली द्यायला तू काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे त्यांनी तरी मुलगी तुला देतील. मुलाचे वडील पहिल्यांदा म्हणतात राहायला घर पाहिजे, नोकरी पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे तरच पोरगी देईल, नाही तर अजिबात काही चर्चा नाही करायची. अवस्था फार वाईट आहे. शेतकरी पोरांनो आणि पोराच्या बापांनो, वेळी जागे व्हा, नाही तर तुम्हाला मिस कॉल यायचं सुद्धा बंद होईल. आणि मिस कॉल जर यायचं बंद झालं तर मग पूर्ण वातावरण दुष्काळी अवस्थेतलं किंवा दुष्काळी परिस्थितीतलं निर्माण होईल. त्यावेळेस तुमची भावना काय असेल हे मात्र विचार करणं गरजेचं आहे. मी म्हणतोय ते पटतंय का? वेळी सुधारणार का? आणि वेळीच आपल्याला जो मार्ग अपेक्षित आहे, आई वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार का? नाही केलं तर काही खरं नाही. कारण सगळ्यांचा तुमच्यावर वॉच आहे आणि तुमच्यावर असणारा वॉच हे तुमच्या कर्तृत्वाचा किंवा करिअरचा ध्यास असला पाहिजे. एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.